लाखो वीज ग्राहकांना आपलं बिल कसं होतं आणि बिल कसं वाचावं हे कळतच नाही, हे मी सगळीकडे पाहिलेलं आहे. मुळात ग्राहकाची पहिली तक्रार असते, स्थिर आकार वेगळा काय येतो आणि वीज आकार वेगळा काय येतो, दोन आकार वेगवेगळे काय येतात, सगळे एकत्र का नाही. आपल्या राज्यामध्ये जवळजवळ किमान 25 जिल्ह्यामध्ये मी दरवर्षी भेट देतो. दरवर्षी वीज ग्राहकांचे मेळावे घेतो, पण अजूनही हजारो नाही, शेकडो नाही, लाखो वीज ग्राहकांना आपलं बिल कसं होतं आणि बिल कसं वाचावं हे कळतच नाही, हे मी सगळीकडे पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्या बिलामध्ये नेमके कोणते कोणते आयटम्स असतात, इतके आयटम का असतात, याची माहिती कुणालाही नसते. आणि ग्राहकांच्याकडनं एक साधा प्रश्न येतो, मग सिंगल पॉईंट बिल का होत नाही? म्हणजे सरासरी समजा आज 8-8.5 रुपये बिल येतं, तर मग 1 पॉईंट करा ना, 8 रुपये पर युनिट, अशी पण ग्राहकांची मागणी असते. पण अशा पद्धतीनं बिलिंग होऊ शकत नाही. बिलिंग आज ज्या पद्धतीनं होतं त्यामध्ये ते अधिक सोपं करता येईल असा काही पर्याय, कायदे आणि नियम याच्यामुळं राहिलेला नाही. हा, उद्याच्या काळामध्ये काही बदल झाले आणि आयोगानं परवानगी दिली सिंगल पॉईंट बिलिंगला, तर मात्र बिलामध्ये 10 आकडे येणार नाहीत, फक्त एकच आकडा येईल. पण आज तरी ती काही परिस्थिती नाही आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे वेगवेगळे आयटम्स जे येतात ते वेगवेगळ्या कारणामुळे येतात, आणि ती कारणं आणि ते आयटम्स हे दोन्ही मी आपल्याला सांगू इच्छितो. मुळात ग्राहकाची पहिली तक्रार असते, स्थिर आकार वेगळा काय येतो आणि वीज आकार वेगळा काय येतो, दोन आकार वेगवेगळे काय येतात, सगळे एकत्र का नाही. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही स्वतः कोणताही उद्योग करता, व्यापार करता, त्या ठिकाणी सुद्धा स्थिर आकार असतोच. तुमचं घर आहे, भाड्याचं आहे, तुम्ही कुलूप लावून जरी गेला तरी भाडं द्यावंच लागतं. तर तिथं भाडं हा स्थिर आकार असतो. तुम्ही एखादा उद्योग करता, भले तुमचा उद्योग 6 महिने बंद पडला, कोरोनामुळं बंद पडला, तरी तुम्हाला जागेचं भाडं, कामगाराचा एखाद्या तरी कामगाराचा पगार आणि त्या काळामध्ये आणखी जो काही खर्च असेल तो कायदेशीर, तो सगळा तुमच्यावर लागतोच. बँकेचं कर्ज असेल तर व्याज लागतंच. हा सगळा भाग जो आहे हा स्थिर आकाराचा भाग आहे. भले उद्योग चालू असो बंद असो, घर चालू असो बंद असो, व्यापार चालू असो बंद असो, शेतीपंप चालू असो बंद असो, त्या ठिकाणी स्थिर खर्च असतोच. आणि तो स्थिर खर्च कंपनीचा 40% अधिक आहे. आणि आज आपल्याकडनं जो स्थिर आकार घेतला जातो तो 20-22% दरम्यान घेतला जातो. अजूनही तो टप्प्याटप्प्याने स्थिर आकार वाढेल आणि वीज आकार त्यावेळेला त्या प्रमाणामध्ये कमी होतील, असं होऊ शकतं. त्यामुळे स्थिर आकार हा कायमस्वरूपी आहे आणि तुमचा जोडभार जो आहे किंवा तुमची मॅक्झिमम डिमांड जी आहे त्या आधारावर स्थिर आकार तुम्हाला लागतो. त्यामुळं स्थिर आकार हा बिलामधला नेहमीचा येणारा एक भाग आहे. दुसरा भाग आहे वीज आकार. वीज आकार याचा अर्थ तुम्ही जेवढे युनिट्स वीज वापरलेली आहे त्या विजेचा दर जो ठरलेला आहे त्याप्रमाणे. आता त्यामध्ये पुन्हा 2 भाग झाले. पूर्वी वीज आकार हा एकच असायचा. आता वीज आकाराच्या ऐवजी वीज आकार आणि वहन आकार असे 2 आकार येतात. वीज आकार, वहन आकार हे 2 जरी आज दिसत असले, एक जादा चार्ज लावला असं काही लोकांना वाटतं आणि तशाही काही पोस्ट करत असतात व्हॉट्सॲपवर, पण त्या चुकीच्या आहेत. पूर्वी वीज आकार, वहन आकार एकत्रित होता. कमिशननं ग्राहकांच्या सोयीसाठी आणि उद्याच्या ओपन ॲक्सेसच्या सोयीसाठी म्हणून हा वहन आकार वेगळा केलेला आहे. 2016 साली हे 2 भाग झाले आणि 2016 साली त्याला दोन्हींची बेरीज मिळून वीज आकार अशा पद्धतीनेच त्याची रचना झाली आहे. त्यामुळे नवीन आकार कुठला ग्राहकांना लागलेला नाही. जो पूर्वीचा आकार होता त्याचे 2 भाग झालेले आहेत.
याच्याशिवाय चौथा आकार येतो जो तुमच्या वापराशी संबंधित आहे, त्याला म्हणतात फ्युएल ॲडजस्टमेंट चार्ज, म्हणजे इंधन समायोजन आकार. इंधन समायोजन आकार याचा अर्थ वीज खरेदी खर्चातील वाढ असा आहे. कोणत्याही कारणामुळं हा खरेदी खर्च वाढू शकतो. महानिर्मितीचा उत्पादन खर्च वाढला आणि त्याला आयोगानं मंजुरी दिली तर हा इंधन समायोजन आकार भरावा लागतो. आणि या इंधन समायोजन आकाराचं आयोगाकडनं वेटिंग होत असतं, म्हणजे आयोगाकडनं तपासणी होत असते. त्यामुळं इंधन समायोजन आकार हा आपल्या बिलामध्ये काही काळ नसेल, काही काळ असेल, कधीकधी मायनससुद्धा असू शकतो. पण मायनस असण्याचे दिवस हल्ली संपलेले आहेत. पूर्वी कधीकधी तो मायनसही होत होता, म्हणजे खरेदीचा खर्च कमी झाला म्हणून बिल कमी व्हायचं, असंही पूर्वी घडत होतं. हे 4 आकार कंपल्सरी आहेत. सरकारचे 2 आकार आहेत. त्यामध्ये एक आहे इलेक्ट्रिसिटी ड्युटी. सर्व वीज ग्राहकांना ड्युटी भरावीच लागते, म्हणजे सरकारची, आणि ती ड्युटी सरकारला जमा होते. जरी कंपनीकडे तुम्ही पैसे भरले तरी ती सरकारला जमा होत असते. औद्योगिक ग्राहकांना 7.5% आहे, घरगुती ग्राहकाला 16% आहे, व्यापारी ग्राहकाला 21% आहे. या पद्धतीनं ती इलेक्ट्रिसिटी ड्युटीची रक्कम भरावी लागते. दुसरा एक आकार आहे TOSE, टोसे, म्हणजे टॅक्स ऑन सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा साधारणपणाने 18-19 पैसे पर युनिट असा आहे. ही टॅक्सची रक्कमसुद्धा सरकारकडे जमा होते आणि रिन्युएबल एनर्जी किंवा सोलर आणि तत्सम, विंड किंवा तत्सम अशा स्वरूपाचे जे नवीन डेव्हलपमेंट्स आहेत त्याच्यासाठी तो पैसा वापरला जातो. आता याच्याशिवायही काही आपल्या बिलामध्ये येऊ शकतं. त्यामध्ये पॉवर फॅक्टर इन्सेंटिव्ह आणि पॉवर फॅक्टर पेनल्टी हा एक भाग आहे. हा सर्वसामान्य ग्राहकाच्या बिलामध्ये येत नाही, पण औद्योगिक ग्राहकाच्या बिलामध्ये नक्की येतो. त्याचा पॉवर फॅक्टर जर 0.9च्या खाली आला तर त्याला पेनल्टी लागते, आणि त्याचा पॉवर फॅक्टर जर 0.95च्या वर असला तर त्याला इन्सेंटिव्ह मिळतो. आणि हा इन्सेंटिव्ह 2.5% मिळू शकतो. म्हणजे पॉवर फॅक्टर तुम्ही 1 ठेवलात तर तुमचं बिल 2.5% कमी होऊ शकतं. एवढे किमान आकार हे प्रत्येक ग्राहकाच्या बिलामध्ये येणारच. आणि याच्याशिवाय आणखी 1-2 आकार येऊ शकतात. तुमची कॉन्ट्रॅक्ट डिमांड समजा 50 kV आहे. हे घरगुती ग्राहकाच्या बाबतीत होत नाही, हे औद्योगिक ग्राहकाच्या बाबतीतच होतं. आणि तुम्ही वापर मात्र केला 55, 60, 65, म्हणजे डिमांड तुम्ही एक्सीड केली तर तुम्हाला एक्सेस डिमांड पेनल्टी लागते, आणि ती नेहमीच्या आकाराच्या 1.5 लागते. हा आकार काही ग्राहकाच्या बाबतीत येऊ शकतो. आणखी 2 आकार तुम्हाला माहिती आहेत. एक तर विलंब आकार, म्हणजे बिल तुम्ही उशिरा जर भरलं तर DPC म्हणजे डिलेड पेमेंट चार्जेस तुमच्या बिलावर लिहिलेलंच असतं. तुमची मुदत संपल्यावर भरायची रक्कम किती. 3 तारखा असतात. पहिली तारीख असते ती तुम्ही वेळेत भरली तर तुम्हाला 1% रिबेट मिळेल, तो वजा करून किती भरायची. दुसरी तारीख असते तर पूर्ण मुदत, म्हणजे 15 दिवस किंवा 21 दिवस. तेवढ्या दिवसात भरलं तर पेनल्टी लागत नाही, पण रिबेट मिळत नाही. आणि तिसरं त्यानंतर भरायला गेला तर डिलेड पेमेंट चार्जेस लागतात. आणि चौथं, तुम्ही थकबाकी जर ठेवली तर मग पुढच्या महिन्यामध्ये त्या थकबाकीवर व्याज लागतं. असे किमान 7-8 आकार हे प्रत्येक ग्राहकाच्या बिलामध्ये येतात. आपलं बिल वाचायला आणि बिल तपासायला आपण शिकलं पाहिजे, असं मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो आहे. नाही कळलं तर जरूर कुठल्या तरी संबंधित जाणकार माणसाचा सल्ला घ्या, आणि बिल चुकीचं वाटलं तर त्याला केव्हाही विचारा. धन्यवाद.